नमस्कार, माझं नाव अनिरुद्ध पिंपळखरे आणि या समजुयावर तुमचं स्वागत आहे. आत्ता आपण मूनचे जे ऑर्बिट आहे ते अर्थच्या ऑर्बिटला कसं थोडंसं टिल्टेड असतं, पण तो जो टिल्ट आहे तो कसा कसा कमी होत जातो आणि जास्त होत जातो आणि परत जातो ते आपण बघितलेलं आहे. आत्ता आपण स्पेशल केस जी आहे की जेव्हा याचा जो ऑर्बिट आहे तो आणि अर्थचा सनच्या भोवतीचा जो ऑर्बिट आहे तो हे जेव्हा एका प्लेनमध्ये असतात त्या स्पेशल केसबद्दल बोलणार आहोत. ओके, आता त्या स्पेशल केसमध्ये प्लीज रिमेंबर ओनली इन दॅट स्पेशल केस. त्या स्पेशल केसमध्ये जेव्हा हा जो मून आहे ना तो बरोबर सूर्य, अर्थ आणि त्याच्यानंतर येतो, म्हणजे काय की अर्थ जी आहे ती सन आणि मून यांच्या जेव्हा मध्ये असते तेव्हा तुम्ही बघा काय होतं की हे जे सूर्याचे रेज आहेत दे विल नेवर बी एबल टू फॉल अपॉन मून. म्हणजे दुसऱ्या शब्दांमध्ये काय तर पृथ्वीची सावली, अर्थची सावली या चंद्रावर जेव्हा पडते तेव्हा त्याला लुनार इक्लिप्स असं म्हणतात किंवा चंद्रग्रहण असं म्हणतात. ऑल राईट, ओके. नाऊ देर इज वन मोर केस. दुसरी जी केस आहे ना ती अजून इंटरेस्टिंग आहे. ऑल राईट, ओके, लेट्स गो टू दॅट केस. त्या केसमध्ये काय होतं माहिती आहे का की इन्स्टेड ऑफ अर्थ कमिंग बिटवीन सन अँड मून, मून इज कमिंग इन बिटवीन सन अँड अर्थ. तो या दोघांच्या मध्ये आलाय. म्हणजे ज्या भागामध्ये उजेड असतो, ज्या भागामध्ये दिवस असतो त्या भागातल्या लोकांनी जर का सूर्याकडे बघण्याचा प्रयत्न केला, बाय द वे यू शुड नेवर डायरेक्टली लुक ॲट द सन, इट इज सपोज टू बी डेंजरस फॉर युअर आईज. या तर जर का स्पेशल काचांमधून टू प्रोटेक्ट युअर आईज, स्पेशल गॉगल्समधनं इफ यू ट्राय टू लुक ॲट द सन, तर काय होतं की हा जो चंद्र आहे ना हा पृथ्वीच्या खूप जवळ असतो, त्यामुळे तो या सूर्याला बऱ्यापैकी कव्हर करून टाकतो. म्हणजे काय की सूर्याचे काही भागातले जे रेज असतात ना ते तुम्हाला दिसत नाहीत, म्हणजे हा त्याला सूर्याला हा चंद्र हाईड करतो. राईट, ही जी स्पेशल केस आहे त्याला सोलार इक्लिप्स किंवा सूर्यग्रहण असं म्हणतात. राईट, म्हणजे जस्ट इमॅजिन दॅट देर इज अ क्लिअर डे, देर इज अ क्लिअर डे, अगदी व्यवस्थित आपल्याला सूर्यप्रकाश दिसायला पाहिजे, ढग नाही आहेत, काही नाही आहेत, आणि सडनली जर अंधार झाला तर कसं होईल. एक्झॅक्टली सेम इथे होतं. कारण काय हे सगळे रेज जे आहेत ना ते यांनी त्या पर्टिक्युलर लोकेशन पुरते त्यांनी ब्लॉक करून टाकलेले आहेत आणि अंधार झाला आहे. आणि ही जी स्थिती होती, ही जी सूर्यग्रहण किंवा सोलार इक्लिप्सची स्थिती होती ती जुन्या काळी जेव्हा याचं क्लॅरिटी नव्हती की हे कसं होतं, जेव्हा सायन्स ते एवढं पुढे गेलेलं नव्हतं तेव्हा लोकांकरता खूप भीतीदायक होतं. राईट, पक्ष्यांकरता भीतीदायक होतं. कोणाला पण ते कळायचं नाही की एक्झॅक्ट काय झालेलं आहे. इट वॉज सपोज टू बी बॅड ओमेन, काहीतरी मोठं संकट येणार आहे असं लोकांचा समज होता. आणि त्या काळात मग लोक काहीतरी दानधर्म करायचे, काहीतरी पुण्यकर्म करायचे आणि काहीतरी करून आपल्यावरचं ते संकट टळावं असं त्या काळामध्ये समज होता. म्हणजे अजूनही छोट्या शहरांमध्ये किंवा छोट्या गावांमध्ये दे दान छुटे गिराण म्हणून लोक फिरतात आणि ते लोकांकडनं डोनेशन्स म्हणा किंवा थोडेसे पैसे जे आहेत ते कलेक्ट करतात. बट नाऊ द थिंग्स आर व्हेरी क्लिअर. वी नो की इट इज जस्ट द टायमिंग इश्यू, की बरोबर ते त्या सगळे जे मॅच झालेले आहेत म्हणजे एकाच ऑर्बिटमध्ये आलेले आहेत आणि चंद्र हा अर्थ आणि सन यांच्यामध्ये आलेला आहेत, हे जे सगळं जुळून आलेलं आहे त्याच्यामुळे सोलार इक्लिप्स होतं. याची क्लॅरिटी आपल्याला आता आलेली आहे. राईट, थँक्स टू ऑल द सायंटिस्ट. All right, so I hope you found this interesting. Just before we go, we have to understand one thing. Remember one thing की ही जी स्पेशल केस आहे ना ती म्हणजे यांचं ऑर्बिट जे आहे ते एका प्लेनमध्ये यायला पाहिजे. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. आय होप यू एन्जॉयड दिस व्हिडिओ. प्लीज स्टे ट्यून्ड. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.